लिव्हरेज काय प्रकार असतो? शेअर मार्केटमध्ये लिव्हरेजवर काम करणं याचा अर्थ उधारीवर काम करणं. आता कसं चालतं मी सांगतो. समजून घ्या, तुमच्याकडे 10,000 रुपये तुम्ही घेतले, शेअर मार्केटच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकले, म्हणजे ब्रोकरच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही 10,000 रुपये टाकून दिले. तुम्हाला एक शेअर आवडला जो 100 रुपयाचा आता ट्रेड करतोय. तुम्हाला ट्रेडिंग करायची, इंट्राडे ट्रेडिंग करायची. तर आता तुमच्याकडे तर 10,000 रुपये, 100 रुपयाचा शेअर आहे, तर जास्तीत जास्त किती घेऊ शकाल? 100 तुम्ही शेअर घेऊ शकाल. याचा अर्थ काय? 100 रुपयाचा एक शेअर गुणिला 100 शेअर्स तुम्ही विकत घेतले, म्हणजे तुम्ही ट्रेडिंगसाठी 10,000 रुपयाचे शेअर्स हे ट्रेडिंगसाठी विकत घेतलेले. आता तुम्ही म्हणाल, यार नाही यार, मला जास्त पैसे कमवायचे आहेत, मला जास्त शेअर विकत घ्यायचे, तर मी कसे घेऊ शकतो? तर हे तुम्ही घेऊ शकतात लिव्हरेजद्वारे. तर लिव्हरेज म्हणजे तो तुमचा जो ब्रोकर आहे तो लिव्हरेज फॅसिलिटी म्हणजे उधारीची फॅसिलिटी इथे अवेलेबल करून देतो. तुम्ही काय म्हणाल, ऑर्डर टाकताना म्हणाल की 100 नाही, मला 200 शेअर्स घ्यायचे टोटली लिव्हरेजवरती. तर तुम्ही टाकाल 100 गुणिला 200, म्हणजे तुम्ही केली गुंतवणूक इथे 20,000 रुपयांची. तर 20,000चे तुम्ही घेऊन घेतले. आता हे तर झालं, म्हणजे तुम्ही लिव्हरेजवर घेऊन घेतलं, इंट्राडे मध्येच आहे. शेअर हा 10 रुपये वरती चालला गेला. तर याचा अर्थ काय? 10 रुपये वरती गेला, याचा अर्थ 200 शेअर तुम्ही विकत घेतलेले, 200 गुणिले 10 म्हणजे 2,000 रुपयाचा तुमचा फायदा झाला. आता तुम्ही लिव्हरेज घेतलं नसतं तर इथे फक्त 1,000 रुपयाचा फायदा झाला असता, कारण 10 रुपये गुणिला 100 म्हणजे 1,000 रुपयाचा फायदा. तर लिव्हरेज घेतल्यामुळे इथे तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट झालेला, म्हणजे 1,000च्या ऐवजी तुमचा 2,000 रुपयाचा प्रॉफिट आला. तुम्ही म्हणाल, यार मग घ्यायलाच पाहिजे. नाही, वेट. आता सेम म्हणतो मी, उलटं झालं की तुम्ही 200 शेअर उधारीवर म्हणजे घेऊन घेतले, लिव्हरेजवर घेऊन घेतले, पण झालं असं की शेअर वरती न जाता खालती येऊन गेला. तर आता तुमचं जे नुकसान आहे, 10 रुपये खालती आला, तर तुमचं नुकसान हे 2,000चं झालं. जिथे 1,000चं नुकसान होणार होतं तिथे 2,000चं झालं. म्हणजे साधीशी गोष्ट आहे, ही दुधारी तलवार आहे. बरोबर असाल तर खूप चांगले कमवून घ्याल, आणि म्हणजे निगेटिव्ह मध्ये असाल तर हे तुम्ही चांगले मायनसमध्ये असाल. तर आता घेणं पाहिजे की नाही पाहिजे, साधीशी गोष्ट आहे. मी म्हणेल कधीच नका घेऊ. ब्रोकर हा तुम्हाला ही फॅसिलिटी देतो, कारण त्याला तर तुम्ही 200 गुणिला तुम्ही जी गुंतवणूक केली 20,000 रुपयांची, त्याच्यावरती त्याला ब्रोकरेज मिळतंय. तर त्याचे तर पक्के होऊन जातात, बरोबर. त्याला रिस्क नाहीच आहे, त्याची रिस्क मॅनेजमेंट टीम आहे, ते बरोबर काम करताय. पण तुम्ही जास्त ब्रोकरेज देताय, त्याच्यामुळे त्याचं काम होत आहे आणि तुम्ही इथे जास्त रिस्क घेताय. तर आता नवीन जे लोक आहे, मी याच्यासाठीच म्हणतो, बिगिनरनी कधीच नाही, तुम्ही 100 मध्ये खुश आहे ना, 100 मध्ये काम कर, हळूहळू स्टेप वाईज कन्सिस्टंटली बनवा पैसे. ऑटोमॅटिकली अकाउंट तुमचं मोठं होऊन जाईल आणि तुम्हाला लिव्हरेजची गरजच पडणार नाही. तर याच्यामुळे, आणि लोक जे तुम्हाला म्हणतील, ब्रोकर फोन करून सांगेल की अरे बाबा रे, तुम्ही लिव्हरेजवर काम करून घ्या, 200 काय 300 शेअर घ्या, तर त्याच्या बापाचं काही जात नाही आहे, नुकसान आपलं होऊ शकतं. त्याच्यामुळे असं काहीच काम नका करू जेणेकरून आपलं अकाउंट वाईप आउट होईल. फक्त काम करायचं, साध्या याच्यावर काम करायचं आणि लिव्हरेज घ्यायचं.